कळमेश्वर ब्लिंकेट वेअरहाऊसमधील आंदोलनाला यश, पोलीस मध्यस्थीने कामगार पुन्हा सेवेत. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील केतापार येथील ब्लिंकेट वेअरहाऊसमध्ये 8 जुलै रोजी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी अचानक करण्यात आलेल्या बदली, कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेले निर्णय, तसेच कर्मचाऱ्यांशी होत असलेल्या कथित त्रासदायक वागणुकीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले होते. या प्रकरणात कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रदेश उपाध्यक्ष वाहतूक सेना किरण जाधव, शिवसेना नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मंगेश गमे, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती, युवासेना सावनेर कळमेश्वर विधानसभा प्रमुख राजा धार्मिक, भाजप पदाधिकारी शैलेश आसोले, शिशुपाल तुरकर यांनी पुढाकार घेतला. 9 जुलै रोजी झालेल्या चर्चेदरम्यान पोलीस निरीक्षक मनोजी काळबांडे यांनी महत्त्वाची मध्यस्थी करत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात समन्वय साधला. त्यानंतर आंदोलनामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगारांनी या निर्णयाचे स्वागत करत पोलीस निरीक्षक मनोजी काळबांडे, सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. या मध्यस्थीमुळे कामगारांना दिलासा मिळाला असून वेअरहाऊसमधील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. महिलांना म्हणजे अधिकार नाही का आपली तक्रार द्यायचा? आणि त्यांनीच काल लिहून घेतलं होतं. तुम्ही तक्रार दिलाय का? हा सर, एचआर रूम मध्ये गेलते. 10 मुली काल त्या दिवशी ठेवलं ना त्यांनी, पूर्ण असं चक्रा मारून टाकले, पण इग्नोर केलं सगळ्यांनी. सगळे हसत होते. म्हणजे काय तक्रार केली होती? म्हणजे असं काऊन केलं, आम्हाला क्रॉस डिप्लॉयमेंट काऊन असं तसं, म्हणजे असं का बरं केलं एकदम सडन. पोलीस जर त्या संबंधी काही तक्रार असतील तुम्ही पोलिसला द्याल. नाही ना सर, आता जसं कंपनीची यांना टर्मिनेट करायचे. यांनी काही पण आवाज उचलला टर्मिनेट करायचे. आता काल लाईव्ह एक्झाम्पल, यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांची तब्येत ठीक नाही, यांना चेअर दिली होती, तर चेअर त्यांच्याकडून काढून घेतली सिक्युरिटी गार्ड गेला आणि यांना मग 10 मिनिटावर चक्कर येऊन पडल्यात. त्या सगळं होतं, आम्ही उचलून गेला असून अशी यांची पोझिशन वापरताना एकदम हे गोष्टी वेंडरना त्यांना 8 वाजतापासून 1 वाजेपर्यंत इथे राहिले, त्यांना पाणी सुद्धा नाही पाजलं आणि त्यांच्यासाठी सिक्युरिटी गार्ड तुम्ही पाहत नाही का? आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही त्यांच्या मुद्द्यात समर्थन मांडला होता. नाही मांडलं त्यांना.